मित्रांनो, आजची ही बातमी फक्त धक्कादायक नाही तर प्रत्येक घरात भीती निर्माण करणारी आहे. अमरावतीमधून उघड झालेलं हे प्रकरण, त्यामध्ये 180 निरागस मुली, 350 आक्षेपार्ह व्हिडिओ आणि एक विकृत मानसिकतेचा आरोपी. मित्रहो, हे प्रेम नव्हतं, हा एक सापळा होता. आज आपण जाणून घेणार आहोत एक अशी स्टोरी, एक अशा ठिकाणची घटना जी सगळ्या अमरावतीमध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये त्याची चर्चा होताना दिसते. मित्रहो, मी तुम्हाला 3 उपाय सांगणार आहे जे फार महत्वाचे आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका. आपण पाहत आहात केपी ट्रूथ. ही घटना आहे परतवाडा परिसरातील, जिथे मोहम्मद तन्वीर नावाच्या तरुणाने प्रेमाचं खोटं नाटक करून मुलींचा विश्वास जिंकला. मित्रहो, पहिल्यांदा मैत्री, नंतर प्रेम आणि मग भावनिक ब्लॅकमेल. या सापळ्यात अडकलेल्या मुलींना तो हळूहळू एकटं पाडायचा, त्यांच्या भावना, त्यांच्या कमकुवतपणाचा फायदा घ्यायचा आणि मग त्यांच्यावर जबरदस्ती आणि त्या सर्व गोष्टींचे व्हिडिओ शूट करायचा. किती हे भयानक आहे. मित्रहो, विश्वास ठेवला आणि आयुष्यच उद्ध्वस्त केलं. मित्रांनो, हा आकडा ऐकून तुमचा विश्वास बसणार नाही. तब्बल 180 मुली आणि 350 पेक्षा जास्त आक्षेपार्ह व्हिडिओ. हे व्हिडिओ वापरून तो त्या मुलींना सतत ब्लॅकमेल करत होता. तुम्ही कल्पना करू शकता एखाद्या मुलीच्या मनावर काय परिणाम होत असेल बरं. हा फक्त गुन्हा नाहीये, हा मानसिक अत्याचाराचा नरक आहे. आता आपण समजून घेऊया कशा पद्धतीने काही महिन्यांपूर्वी नाशिकमध्ये अशोक खरात याच्यासारखं प्रकरण या ठिकाणी समोर आलेलं आहे आणि आता तसाच पॅटर्न पुन्हा इथे सुद्धा दिसून येतोय. किती वेळा आपण हेच पाहणार. किती मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त झाल्यावरती आपण सर्व जागे होणार. गुन्हेगार बदलतात पण पद्धत मात्र तीच राहते. यावरती पोलिसांनी काय ऍक्शन घेतलेली आहे. पोलिसांनी वेगाने कारवाई करत या आरोपीला अटक केली आहे. त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे, ज्यात अजून धक्कादायक पुरावे सापडण्याची दाट शक्यता आहे. ही कारवाई महत्वाची आहे, पण प्रश्न अजूनही कायम आहे. मित्रांनो, ही कथा, ही स्टोरी फक्त अमरावतीची नाहीये. ही प्रत्येक शहराची, प्रत्येक घराची आहे. कारण काय आहे, सोशल मीडियावर अनोळखी लोकांवरती लगेच विश्वास ठेवला जातो. तिथे विश्वास ठेवू नका. खासगी फोटो, व्हिडिओ कधीही शेअर करू नका. काही चुकीचं वाटलं तर लगेच पालक किंवा पोलिसांशी बोला. पालकांनो, मुलांशी संवाद ठेवा. त्यांच्यावर नजर नाही पण विश्वास पण ठेवा. अशा प्रकारच्या धक्कादायक फसवणुकीपासून वाचण्यासाठी मुलींनी खालील 3 ठोस उपाय लक्षात ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, ऑनलाईन विश्वास ठेवताना थांबा आणि तपासा. नियम पाळला पाहिजे. आजकाल बहुतांश जाळे सोशल मीडिया थ्रू टाकले जाते, जसे की इंस्टाग्राम, फेसबुक, स्नॅपचॅट अशा तऱ्हेच्या. कोणी लगेच प्रेम, काळजी किंवा अतिगोड बोलत असेल तर त्यापासून सावध राहा. त्याची खरी ओळख व्हेरीफाय करा. म्युच्युअल फ्रेंड्स पहा, रिअल प्रोफाईल पहा, व्हिडिओ कॉल करा आणि तेव्हा तो खरा आहे की खोटा आहे आपल्याला समजून येईल. खूप पटकन भावनिक गुंतवू नका. लक्षात ठेवा, खरं प्रेम घाई करत नाही, फसवणूक मात्र लगेच सुरू होते. दुसरा मुद्दा म्हणजे खासगी फोटो, व्हिडिओ कधीही शेअर करू नका. कोणावर कितीही विश्वास असला तरी कोणत्याही परिस्थितीत पर्सनल फोटो, व्हिडिओ पाठवू नका. कारण हेच पुढे ब्लॅकमेलचं सर्वात मोठं हत्यार बनतं. मित्रहो, एकदा का डेटा गेला की कायमचा तुमचा त्या डेटावरती नियंत्रण राहत नाही. लक्षात ठेवा, एक चुकीचा क्लिक आयुष्यभराचा त्रास होऊ शकतो. आणि तिसरा मुद्दा म्हणजे लवकर मदत घ्या. गप्प बसू नका, सहन करत बसू नका. जर कोणी धमकी देत असेल किंवा ब्लॅकमेल करत असेल, लगेच कुटुंबीय असतील, शिक्षक असतील किंवा पोलिसांशी संपर्क साधा. भारतामध्ये महिला सुरक्षेसाठी हेल्पलाईन सुद्धा आहे. तो नंबर आहे 1091, जो की वुमन हेल्पलाईन नंबर आहे. पुन्हा एकदा सांगतोय, 1091. मित्रहो, वेळेत तक्रार केल्यास मोठा धोका टाळता येतो. लक्षात ठेवा, गप्प राहणं हा उपाय नाहीये. आवाज उठवणं हीच खऱ्या अर्थानं ताकद आहे. शेवटी एवढंच मेसेज देणार आहे, सावधगिरी
प्लस माहिती प्लस योग्य वेळी कृती इज इक्वल टू सुरक्षित आयुष्य. मित्रहो, प्रेमाच्या नावाखाली जो सापळा रचतो तो प्रेमी नसतो, तो गुन्हेगार असतो. जर तुम्हाला ही माहिती महत्वाची वाटली असेल तर हा व्हिडिओ शेअर करा, कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याचं आयुष्य वाचू शकतं. पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.